नमस्कार मित्रांनो, तोही माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णवने ईश्वरीसाठी खूप छान असं सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं। जेव्हा आता ईश्वरी आणि तो रूममध्ये येतो तेव्हा तो ईश्वरीचे डोळे बंद करतो आणि आपल्या हाताने तिला रूममध्ये घेऊन येतो। तेव्हा आता रूम छान अशी मस्त डेकोरेट केलेली असते। छान अगदी बलून्स वगैरे सगळीकडे लावलेले आहे, लाइटिंग वगैरे सगळं काही छान असं सजलेलं असतं। जेव्हा तो ईश्वरीचे डोळे उघडतो तेव्हा ईश्वरीला ते सगळं काही बघून खूपच आनंद होतो। ईश्वरी विचारते की सर हे कधी केलं आणि कोणी केलेलं आहे? त्यावरती अर्णव म्हणतो की हो मीच केलेले आहे। आता टेबल ठेवलेला जो काही ग्लास आहे सरबताचा, गुलाबी रंगाच्या सरबताचा, तो ईश्वरीच्या हातात देतो आणि दोघेही आता एकमेकांच्या हातामध्ये ग्लास घेत चेअर्स करत आता मस्त एकमेकांच्या सोबत सरबत पिण्याचा आनंद घेत आहे। दोघेही खूप खुश आहेत। त्यानंतर सरबत पिऊन झाल्यानंतर तो ईश्वरीला आपला हात पुढे करून डान्स करण्यासाठी खुणावतो आणि तो ईश्वरीला अगदी तिच्या कमरेखाली हात घालून मात्र अति हातामध्ये हात देत आता दोघेही एकमेकांकडे बघत डान्स करत आहे। ईश्वरी बरोबर छान अगदी मग्न होऊन तो डान्स करत आहे। आणि ईश्वरी दोघेही एकमेकांबरोबर आता रोमांटिक होऊन डान्स करत आहे, एकमेकांच्या हातामध्ये हात देत, एकमेकांच्या मिठीत येत मात्र आज ते इतक्या वर्षांचं प्रेम आपलं व्यक्त करत आहे। तर त्यानंतर आता इकडे आकाश नम्रताला फोन करतोय तेव्हा नम्रता फोन उचलते आणि विचारते की बोला ना आकाश, तुम्ही आपल्या लग्नाबद्दल घरच्यांशी बोललात का? त्यावरती आकाश म्हणतो की हो बोललो आहे, पण त्यावरती नम्रता रागवते आणि म्हणते की अजून सुद्धा पण तर आहेच। हे बघ नम्रता प्लीज शांतपणे ऐकून घे असं आता आकाश म्हणतो। आता नम्रता विचारते की मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आजींशी बोललात का? आकाश म्हणतो की हो आजीशी तर मी बोललोच। सगळ्यांचं आता एकच मत आहे की लग्नासाठी आपल्याला आणखीन काही दिवस थांबावे लागेल। आता हे ऐकून नम्रताला आणखीन राग येतो, ते आपला कोणीही विचार नाही करू शकणार आणि घरच्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी तुम्ही कुठेतरी कमी पडतात असंच आहे। तर आपली सुद्धा एक बाजू आहे आणि ती कोणाला का समजत नाही? त्यावरती आकाश म्हणतो की हे बघ अगं दुसरी सुद्धा बाजू आहे आणि ती मात्र आता आपल्याला समजून घ्यावी लागेल। त्यावरती नम्रता म्हणते की एवढे दिवस आपण तर सगळ्यांना समजूनच घेतोय ना? त्यावरती आकाश म्हणतो की हे बघ आता आपण भेटूनच बोलूयात निवांत। तेव्हा आता नम्रताला आणखीनच राग येतो आणि ती म्हणते की आपण फक्त बोलतोच, त्यातून निष्पन्न काहीच होत नाही आणि रागाने ती वैतागून फोन कट करते। शेवटी आता आकाश सुद्धा खूप टेन्शन मध्ये येतो। नंतर नम्रता आता खूपच रडते, इतकं माझं नशीब का वाईट असेल? आपलं लग्न व्हावं, आपला सुखाचा संसार असावा, इतकी सुद्धा साधी अपेक्षा मी नाही करू शकत का? त्यानंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी एकमेकांमध्ये इतके मग्न झालेले आहेत, एकमेकांच्या मिठीतच ते एकमेकांकडे पाहत आहे। त्यानंतर अर्णव तिला आता अगदी जवळ घेतो आणि म्हणतो की हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलेलं आहे, म्हणून तो आपल्या हाताने तिला आता एक मस्त पिझ्झाचा घास भरवतो। ईश्वरीला फारच अगदी छान वाटतं आणि ती सुद्धा आपल्या हाताने अर्णवला भरवते। तेव्हा आता दोघंही एकमेकांकडे इतके मस्त बघत आहे, ईश्वरीला खूपच छान वाटतं आणि तेव्हा ती अर्णवकडे बघत आपल्या मनात म्हणते सर मला समजलेलं आहे की आता आपल्या नात्याला पुढे नेण्यासाठी अजून सुद्धा तुमच्या मनाची तयारी नाही, काहीच हरकत नाही, पण तुमच्या डोळ्यामध्ये बघून मात्र मला एक गोष्ट समजलेली आहे, माझ्या मनात म्हणजे तुमच्याबद्दल आता विश्वास तर आहेच, तुम्हाला माझ्याबद्दल अविश्वास नाहीच आणि हे बघा सर ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, तर थँक्यू सर। आता ईश्वरी खूप खुश होत पाहत असते। त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी बाहेर येतात, कारण अर्णव ईश्वरीला थँक्यू बोलतो, कारण आज हॉटेलमध्ये जे काही घडलं त्या बाबतीत बऱ्याचशा काही गोष्टी मात्र मला रिअलाइज झाल्यात आणि वल्लरी मात्र आता मागून येते आणि त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असते। त्यावरती ईश्वरी म्हणते की सर बाद झालं, किती कौतुक करताल, आणखीन जर कौतुक केले तर? तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की हे बघ जिथे कौतुक करायचं असतं तेथे कौतुक केलेलं चांगलं असतं। आज मात्र हॉटेलमध्ये तू जे काही घडून आणले त्यामुळे मात्र माझ्या मनामध्ये कितीतरी प्रश्न असे निर्माण झालेले आहेत, जे आता ईश्वरी विचारते की काय? त्यावरती आता अर्णव म्हणतो की रमाकांत राजशिर्के यांच्या कॉफीमध्ये म्हणजे आता जे काही कोल्ड्रिंक्स मध्ये कोणीतरी काहीतरी मिक्स केले होते, म्हणजे खरा गुन्हेगार आहे तो कोणीतरी वेगळाच आहे। तेव्हा आता वल्लरी हे सर्व ऐकते आणि वल्लरीला हे ऐकून तर आता धक्काच बसतो, कारण हे सर्व करणारी तर तीच आहे आणि हे जर यांच्या समोर आले तर मात्र ती आणखीनच घाबरते आणि तो माणूस मात्र राजशिर्के फॅमिलीचा सगळ्यात मोठा व्हिलन असेल आणि हे बघ मिसिंदोर हे सगळं कोणी केलेलं आहे आणि का केलेलं आहे सगळं काही आपल्याला शोधून काढायचे आहे असे तो म्हणतो। तर वल्लरी हे ऐकून म्हणते की आता अर्णवच्या डोक्यामध्ये हे सगळं कुठून आले असेल, नक्की आता हे सर्व कोणी त्याला सांगितले असेल आणि हे जर असं असेल तर माझी गुपित बाहेर पडायला तर वेळ लागणार नाही, म्हणजे आता चारही बाजूने माझी कोंडी होते। तर एकीकडे मात्र तो धुमाळ फोटो आणि निगेटिव्ह द्यायला मला तयार नाही आणि दुसरीकडे मात्र रमाकांत मुंबईत असल्यासारखं समजलेलं आहे। हे सगळं काही कमी होते तरी सुद्धा आता त्या ईश्वरीने मात्र त्या रमाकांतला पाहिलेलं आहे
त्यामुळे वल्लरी हे बघ, हे सगळे काही धागे आहे ते जर आता असे आपसात तुझ्यावर जोडले गेले तर मात्र तुझ्यावर आरोप यायला वेळ लागणार नाही. म्हणून वल्लरी स्वतःला म्हणते की कर काहीतरी आता यातून वाचवण्यासाठी. त्यानंतर मात्र आता इकडे नम्रता आता सुप्रियाच्या मिठीत येते आणि खूप रडते. सुप्रिया तिला म्हणते की नमो, अगं तू काय इतकी रडतेस, नक्की काय झालेलं आहे सांगशील का जरा. तेव्हा नम्रता तर काही बोलत नसते. शुभंकर सुद्धा तेथेच असतो. तेव्हा नम्रता म्हणते की आई, अगं लग्नाच्या बाबतीत माझं नशीब इतकं फुटकं का आहे, कारण एकदा भर मंडपात माझं लग्न मोडले तेव्हा मी स्वतःला समजावलं होतं की लग्नाचं सुख माझ्या नशिबात नाही म्हणून. खरंच मी खूप सुखात होते. त्यानंतर अचानक माझ्या जिंदगीमध्ये आकाश सर आले. परत मी स्वप्न बघायला लागले, पण आई आता ती स्वप्न पूर्ण होतील असं नाही वाटत. त्यावरती सुप्रिया म्हणते की हे बघ नम्रता, अगं तू नको इतकं विचार करूस. लग्न हे पुढे ढकलतं जातं, त्याला काहीतरी कारण आहे हे समजून घे. त्यावरती नम्रता म्हणते की आई ती कारणं पटण्यासारखी नाहीत, फक्त दाखवण्याची कारणं आहेत. त्यावरती आता शुभंकर म्हणतो की काकू हे मात्र इन्सिक्युअर होणं हे साहजिकच नाही आणि सगळ्यांना माहिती आहे की आता आकाशच्या आईलाही पसंत नाही म्हणून. अशा वेळी हे लग्न जर पुढे जात असेल तर हिचं हायपर होणं हे साहजिक आहे. नम्रता म्हणते की आई आमची सगाई होऊन किती दिवस झाले तूच सांग. तेव्हा शुभंकर म्हणतो की एक्झॅक्टली. त्यानंतर शुभंकर म्हणतो की हे बघा, आता ह्या दोघांचं आयुष्य आहे, त्या दोघांच्या आयुष्याचे निर्णय ते स्वतः घेतील. मग ते लोक का घेतात हे सर्व निर्णय. त्यावरती सुप्रिया म्हणते की अरे मला तुमचं म्हणणं पटतं, परंतु आपली मुलीकडची बाजू आहे. आता शुभंकर म्हणतो की हे बघ काकू प्लीज, आजच्या काळामध्ये मुलीची बाजू वगैरे काही नसतं. त्यावरती सुप्रिया म्हणते की ठीक आहे नमो, मी एकदा आकाशशी बोलते, तू स्वतःला मात्र असा का त्रास करून घेऊ नकोस, कळले ना तुला आता हे सर्व. त्यावरती शुभंकर सुद्धा नमूला समजावतो की हे बघ अगं काही त्रास करून होणार नाही, त्यामुळे तू कशाला त्रास करून घेते. बघ यामुळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. डोंट वरी, आपण नक्की काहीतरी करूयात. आपण एक काम करू, कोपऱ्यावर मटका कुल्फीवाला आहे ना, त्याच्याकडे जाऊन कुल्फी खाऊयात आणि काकूसाठी सुद्धा घेऊन येऊ. त्यावरती आता नम्रता म्हणते की शुभम हे बघ मला काही मूड खरंच नाही. त्यावरती आता शुभंकर मात्र लगेच नम्रताच्या हाताला धरतो आणि तिला तिकडे घेऊन जातोच. त्यानंतर मात्र आता इकडे बारशाच्या कार्यक्रमाची तयारी झालेली असते. आता आजीची लगबग सुरू असते आणि तेवढ्यात मात्र आता वल्लरी म्हणते की मी जरा बाहेर जाऊन येते. तर आता अविनाश मामा म्हणतो की आता तुझं काय काम आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की माझं महत्त्वाचं काम आहे, मी लगेच जाऊन येते. म्हणून वल्लरी जायला निघते आणि तेवढ्यात तिच्या समोरून सुप्रिया येते आणि सुप्रियाला बघून मात्र आता वल्लरीला धक्का बसतो. वल्लरी लगेच स्तब्ध होते आणि तिला तो आता 20 वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवतो. आणि वल्लरीने त्या दिवशी सांगितलेलं असतं की मी त्यांची फॅमिली मेंबर आहे. तेव्हा हे सर्व आठवल्यानंतर सुप्रिया पाहते आणि विचारते की काय कुठे. वल्लरी खूपच घाबरते. सुप्रिया पुढे म्हणते की म्हणलं लवकर जावं, तयारीला काही मदत हवी असेल तर करावी, ते पण तुम्हाला. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की थांबा मी तुमची ओळख करून देतो. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो मी तर यांना चांगलंच ओळखते. मात्र सुप्रिया एक सनकनी वल्लरीच्या कानामागे देते. सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. अर्णव पुढे येतो आणि रागाने विचारतो की हे सर्व काय सुरू आहे, काय चाललंय. तेव्हा आता सुप्रिया रागाने म्हणते की ह्याच बाईने मात्र तुमच्या आई वडिलांचं आणि माझं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. तर अर्णव विचारतो की म्हणजे काय. तर सुप्रिया म्हणते की हिच्याचमुळे तुमच्या कुटुंबाचं वाटोळं झालेलं आहे. तर आता ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, आतापर्यंत आपल्याला हे वाटत होते की राजश्री कुटुंबाचा शत्रू कोण आहे ते त्या ह्याच आहे. काही वर्षापूर्वी मात्र अंजली ताई आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही वादळ आलं होतं केवळ यांच्यामुळे आणि माझ्या आईवर आणि तुमच्या बाबावर जे काही आरोप झाले ते केवळ यांच्यामुळे. तेव्हा आता सगळ्यांना हे सर्व ऐकल्यानंतर आता पूर्ण फॅमिलीला धक्का बसतो. तेव्हा आता वल्लरी म्हणते की अर्णव हे बघ. तर अर्णव खूपच चिडलेला असतो आणि शटाप एकही शब्द मला तुझा ऐकून घ्यायचा नाही मामी असं रागाने म्हणतो. चालती हो माझ्या घरातून, गेट आउट माय हाऊस. हे बघ तू जर स्वतःहून जाणार नसेल तर मी तुला धक्के मारून बाहेर काढेल असे आता रागानेच अर्णव म्हणतो. अर्णव खूपच रिॲक्ट झालेला असतो. त्यावरती वल्लरी म्हणते की अर्णव म्हणून सुप्रिया आणि ईश्वरी आता तिच्या हाताला धरून मात्र घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. निघा इथून, चालते व्हा. तेवढ्यात आता हे पडलेलं वल्लरीला एक खूप मोठं स्वप्न असतं आणि स्वप्नामध्ये आता ती जोरजोरात ओरडत असते की नाही आणि अगदी झोपेतून उठून उभी राहते आणि म्हणते की मी काही केलेले नाही, विश्वास ठेवा माझ्यावर, मी काही केलेलं नाही म्हणून. आणि तेवढ्यात अविनाश मामा सुद्धा आता उठून बसतोय की नक्की वल्लरीला काय झाले ते. अविनाश मामा म्हणतो की हे तर सगळं तूच केलेलं आहे. त्यावरती आता वल्लरी खूपच घाबरलेली असते आणि म्हणते की मी काय केलेलं नाही मी. त्यावरती अविनाश मामा म्हणतो की त्याची मात्र तू स्वप्नात सुद्धा कबुली देत नाही ते. तेव्हा वल्लरी म्हणते की गप्प बसा, येथे मात्र आता स्वप्नात मी इतकी घाबरले आणि तुम्हाला मात्र आता इतकी काही माझी चेष्टा करण्याची
करण्याची, गंमत करण्याची हौस आहे का? तेव्हा अविनाश मामा म्हणतो की तुला खरं सांगतो की तुझ्या ह्या ओरडण्यामुळे एक क्षण मी सुद्धा खूप घाबरलो होतो. मला तर असं वाटलं होतं की या खोलीमध्ये काही भूकंप वगैरे झाला की काय. भिंतीला खरंच कुठे तडा गेला नाही ना, म्हणून तो बरोबर आता वल्लरीची गंमत करतो. वल्लरी खूपच वैतागलेली असते आणि म्हणते की गप्प बसावो आणि झोपा एकदाच. त्यावरती अविनाश मामा म्हणतो की बरं ठीक आहे आणि तू सुद्धा शांतपणे झोप. तेव्हा अविनाश मामा आता लाईट बंद करून तो झोपतो. तर आता वल्लरीला काही झोप येत नसते. ती मात्र बसून विचार करते, माझ्या आयुष्यामध्ये फक्त प्रॉब्लेम वाढवणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे आता ही ईश्वरी. ईश्वरीला आता किती काही झाले तरी मला बाजूला करावं लागेल, नाहीतर ती ईश्वरी माझ्या मानगुटीवर बसू शकते आणि रमाकांतला मात्र ती कुठेही शोधून मात्र परत अगदी घरी आणू शकते. त्यानंतर आता इकडे सकाळ झाल्यानंतर अंजली मात्र आता ह्या चकुलीच्या बारशाची तयारी करत असते. नक्की नाव काय ठेवायचं आणि आता गुरुजी तर नाव काढतीलच, परंतु मी सुद्धा काही नाव सुचवते म्हणून ती तयारी करत असते. तेव्हा राकेश चकुलीला घेऊन बसलेला असतो आणि म्हणतो की बघा बघा मॅडम, तुमच्या नावाची तयारी सुरू आहे. तर तेव्हा अंजली म्हणते की हे बघा आजी म्हणते तर आता बरोबर आहे, आपण किती दिवस तिला असं चकुली म्हणणार आहोत. मग राजेशला म्हणते की तुम्ही सुद्धा एक काम करा, काहीतरी असं नवीन नाव असेल ते तुम्ही शोधू शकता, तुम्ही काही नाव सुचवतात का. तेव्हा आता राजेश म्हणतो की हे बघा अंजली मॅडम, अहो मला इथे स्वतःच नाव काय आहे ते लक्षात नाही, सगळेजण मला राकेश म्हणून म्हणतात, म्हणून मात्र मी तुम्हाला हो असं म्हणतो, तुम्ही सांगा की मी काय नाव सुचवू शकतो. त्यावरती अंजली म्हणते की अहो असं काय करतात, काही नाव आहे ते तुम्हाला तर काढावी लागतीलच. त्यावरती राजेश म्हणतो की हे बघा तुम्हीच काढा, जे नाव तुम्हाला आठवतील ते. आणि हे बघा मला माझंच नाव खरंच आठवत नाही. हे बघा म्हणजे कसं की नावामध्ये काही नसतं असं खरं आहे, कारण मलाच माझं जे काही आहे ते काहीच आठवत नाही. अंजलीला आता वाईट वाटतं. तेव्हा आता राकेश हा चकुलीला म्हणतो की बघितलंस का मॅडम काय म्हणतात, चकुली ऐकलत ना तुम्ही, आणि आता बारशाचा कार्यक्रम होणार आहे कुणाचा तरी, काय नाव ठेवायचं तुझं सांग बरं. म्हणून तो आता चकुलीची छान छान गप्पा करत असतो. अंजलीला इतकं वाईट वाटतं आणि ती राकेशकडे बघत आता मनात म्हणते की खरंच माझ्या आयुष्याचं काय होऊन बसलेलं आहे या लोकांमुळे, यांना काहीही आठवत नाही. यांचा ऍक्सिडेंट करणारी माणसं अजून सुद्धा पकडलेली गेली नाहीत. त्या केसचं काय झालेलं आहे हे सुद्धा माहिती नाही, त्यामुळे मला त्या इन्स्पेक्टरांशी बोलावंच लागेल. आणि आता मात्र अंजली लगेच इन्स्पेक्टर साहेबांना फोन करते. तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की बोला ना मॅडम. त्यावरती अंजली विचारते की त्या ऍक्सिडेंट बद्दल काही कळालेलं आहे का. त्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा आमचे तपास सुरू आहेत, परंतु एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यावरती अंजली विचारते की कसला प्रॉब्लेम झालेला आहे. तर आता इन्स्पेक्टर म्हणतात की ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे तर तेथे एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. अंजली म्हणते की अहो असं का करतात, कारण आता हल्ली सगळीकडे सीसीटीव्ही असतात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की अहो मॅडम तेथे नव्हता, म्हणून तर तो टेम्पो कुठून आला, त्याचा नंबर किती होता आम्हाला आतापर्यंत नाही कळालेले. त्यावरती आता अंजली म्हणते की अहो असं काय करतात, माझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि किती दिवस झालेत अजून काही तपास नाही आणि त्यांची मेमरी सुद्धा त्यामुळे गेलेली आहे. याचा विचार तुम्ही का करत नाही. त्यामुळे तुम्ही काही करा आणि त्या लोकांना शोधूनच काढा, काही झालं तरी त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच हवी. त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब फोन ठेवतात. तर अंजली आता राकेशकडे पाहत असते आणि राकेशचं सगळं काही लक्ष अंजलीकडे असतं. त्यानंतर आता इकडे आजीने मात्र गुरुजींना बोलावून घेतलेलं असतं आणि आता अविनाश मामा तेथेच असतो. अर्णव आणि ईश्वरीला आता ते रूममध्ये बोलवून घेतात. त्यावरती अर्णव आणि ईश्वरी येतात आणि विचारतात की आजी तू आम्हाला बोलावलं आहेस का. त्यावरती आजी म्हणते की हो, अरे गुरुजींचं असं म्हणणं आहे की उद्याचा जर मुहूर्त टळला तर त्यापेक्षा आणखीन कोणताही चांगला असा मुहूर्त नाही, त्यामुळे आपण उद्याच बारसं उरकून घेऊयात. हे ऐकून आता ईश्वरी म्हणते की काय उद्याच. गुरुजी म्हणतात की हो, उत्तम असा मुहूर्त आहे. आजी विचारते की फार घाई होईल का. त्यावरती ईश्वरी म्हणते नाही आजी, काही काळजी करू नका, आपण सगळं काही बढिया करूया. म्हणजे कसं की डेकोरेशन, बाळाचे कपडे वगैरे सगळं काही पटपट करावं लागेल, पण आपण कामाला लागूया. त्यावरती अर्णव म्हणतो की हो हो हो, सगळं काही व्यवस्थित होईल आणि लगेच कामाला लागूया. त्यावरती आता अविनाश मामा विचारतात की गुरुजी अक्षर काय आलेलं आहे नावाचं. त्यावरती गुरुजी म्हणतात की तुमच्या नातीची पत्रिका मी बनवलेली आहे, जी रास मिथून आहे, त्यामुळे क अक्षरावरून आपल्याला नाव ठेवता येईल. त्यावरती हे ऐकून ईश्वरी तर फारच खुश होते आणि म्हणते की बढिया, क नावावरून आपल्याला तर खूप काही अशी छान नावं काढता येतील आणि आता खुश होत असते. तेव्हा आता अर्णव सुद्धा तिच्याकडे बघून खुश होऊन हसतो. तर आजी म्हणते की ईश्वरी बाई चला आता लागा कामाला. त्यावरती ईश्वरी म्हणते की हो आजी नक्कीच. आणि हे बघा आजी बारशाची सगळी काही खरेदी आम्ही आत्ताच जाऊन करून येतो. आता ईश्वरी अर्णवला म्हणते की सर आज तुम्ही सगळ्या काही ऑफिसमधील कामाला सुट्टी द्या आणि तुमच्या मधील सीईओला सुद्धा सुट्टी द्या, तुमच्यातील मामाला कामाला लावा. त्यावरती अर्णव सुद्धा खुश होत म्हणतो की यस ऑफकोर्स. चला ईश्वरीची घाई लगेच सुरू होते की चला अर्णव सर आता लगेच निघूयात, म्हणून अर्णवच्या हाताला धरून ती आता लगेच तयारीला लागते. अविनाश मामा म्हणतो की बघ लागलेत कामाला. आजी म्हणते
की जा रे, अरे अविनाश तू सुद्धा त्यांना मदत कर. आजी गुरुजींना सांगते की आमचे अर्णव आणि ईश्वरी आहे ना तर ते एकमेकांचे स्वभावाने खूप खूप वेगळे आहेत, पण प्रत्येक बाबतीत ते एकमेकांना खूपच समजून घेतात. त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की हे बघा, त्या दिवशी मात्र तुम्ही मला घरातील प्रत्येकाच्या पत्रिका दाखवल्या. सुभद्रा ताई, एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगायची राहूनच गेली. अर्णव ईश्वरीच्या नात्यासाठी येणारा जो काही काळ आहे तो फारच कठीण आहे. फार मोठं एक संकट त्यांच्या नात्यासमोर येऊन उभं राहणार आहे. तर आता हे ऐकून आजीला धक्काच बसतो. आजी म्हणते की अरे देवा. यावर आता आजी विचारते की यावर काही उपाय आहे का. त्यावरती गुरुजी म्हणतात की उपाय आणि तोडगे हे छोट्या मोठ्या त्रासावर असतात. येणारं संकट हे फार मोठं आहे आणि त्याला सामोरं गेल्याशिवाय काही पर्याय नाही. नंतर आता इकडे शुभंकर मात्र आता खूप त्याची तयारी सुरू असते, कारण त्याला लवकरात लवकर ऑफिसला इंटरव्ह्यूसाठी पोहोचायचं असतं, कारण त्याचा पहिला दिवस असतो. आणि आता सुप्रिया त्याला म्हणते की पोहे वगैरे खाऊन जा. तर शुभंकर म्हणतो की नको अगं, वेळेवर पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि तो नम्रताला आवाज देत असतो की ढमे ढमे अगं लवकरात लवकर तयार हो, लवकर आवर पटकन. तेवढ्यात नम्रता आले आले असं म्हणते आणि चल पटकनी. त्यावरती सुप्रिया म्हणते की अगं काय आणि कुठे. तेव्हा आता नम्रता म्हणते की अगं आमचं ठरलं नव्हतं की रोहितला भेटायला जाणार आहे, आम्ही फोटो काढणार आहोत. आता सुप्रिया म्हणते की अरे शुभंकर, तू तर काल बोलला होता की नमूला घेऊन जाण्यासाठी प्रॉब्लेम आहे. तेव्हा आता सुप्रिया लगेच असं म्हणल्यानंतर नम्रता म्हणते की आई. आता सुप्रिया हसते आणि म्हणते की अगं नमू, मस्करी केली मी. आणि त्यावर नम्रता विचारते की शुभू मला सांग बरं मी कसं दिसते, म्हणून गोल गोल गरके मारते. मी त्या रोहितला नक्की आवडेल ना. त्यावरती आता शुभंकर म्हणतो की ढमे अगं तू मॅरिड आहे, तू विसरलीस का. तेव्हा नम्रता म्हणते की अरे मी त्याच्यासोबत लग्न करायला नाही जाणार, अरे मला फक्त त्याच्यासोबत सेल्फी काढायची आहे आणि त्याबरोबर मी शोभून दिसलेच पाहिजे ना. तेव्हा आता शुभंकर म्हणतो की अगं तू तेव्हाच दिसशील जेव्हा आपण वेळेवर पोहोचू. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की हो अगं तू खरंच छान दिसते आणि नक्की त्याचा ऑटोग्राफ आहे तो घेऊन ये. तेव्हा आता शुभंकर मुद्दाम तिची चेष्टा करतो. अगं ह्या निमित्ताने तरी काकू गंगा यमुना जरा कमी वाहतील. नम्रता त्याला शांत राहायला खुणावते. तेव्हा आता शुभंकर म्हणतो की आता प्रॉब्लेम होणार, कारण ह्या म्हणाल्यात की गप्प राहा म्हणून. गप्प बसून मात्र यांना सेल्फी कसा मिळून द्यायचा, आतमध्ये कसं सोडवायचं बरं. तेव्हा दोघेही जायला निघतात. तर सुप्रिया त्यांचे हात धरते आणि म्हणते की हे बघा मी एवढे पोहे बनवलेले आहेत, जरा खाऊन जा ना थोडेसे. शुभंकर म्हणतो की नकोय. नम्रता म्हणते की अगं हे बघ आई, आम्ही घरी आल्यानंतर पोहे जेवण सगळं काही करू, पण प्लीज आता जाऊन दे. दोघेही ऐकायला तयारच नसतात आणि दोघेही गप्पा करत आता बाहेर येतात आणि जात असतात. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की खरंच काय मुलं आहे, अगदी कहर आहे कहर. ते दोघंही आता निघून जातात आणि त्याच वेळेस आता आकाश तेथे येतो नम्रता नम्रता करत. तेव्हा आता नम्रता तू आवाज देत असताना सुप्रिया बाहेर येते आणि काय आकाश सर तुम्ही. त्यावरती आकाश म्हणतो की हो काकू, मला नम्रताशी बोलायचे होते. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की आकाश अहो नम्रता आणि शुभंकर आत्ताच गेलेले आहेत, तुम्हाला दिसले नाहीत का ते बाहेर. वरती आकाश नाही म्हणतो. तर सुप्रिया त्याला बसायला सांगते. तेव्हा आकाश खाली बसतो, परंतु तो खूप टेन्शन मध्ये आणि डिस्टर्ब मध्ये असतो. तेव्हा आता सुप्रिया त्याला म्हणते की आकाश पुन्हा तुमचं भांडण झालेलं आहे का रात्री. त्यावरती आता आकाश म्हणतो की काकू हे बघा, तुम्हाला माहिती आहे घरी जे काही चाललेलं आहे, पण नम्रता मात्र तुम्हीच मला सांगा की मी घरी कसा लग्नाचा विषय काढू बरं. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की आकाश तुमचं चुकतं असं मी नाही म्हणणार, परंतु एका मुलीसाठी हे इतकं सोपं नाही. म्हणजे हे बघा साखरपुडा झाला, इतके दिवस झाले, मग आजूबाजूचे लोक आहे तर ते आपाप मात्र आपल्या मनामध्ये संशय निर्माण करून घेतात आणि वाटेल तसं बोलतात. त्यामध्ये मात्र नमूला काळजी वाटणं हे साहजिकच नाही का. तेव्हा आता आकाश म्हणतो की काकू पण. तर सुप्रिया म्हणते की हे बघा मी ठरवलेलं आहे, मी तुमच्या दोघांच्या मध्ये नाही पडू शकणार. मी दोघंही समंजस आहात, त्यामुळे शांतपणे बसून काय आहे ते ठरवा. मी दोघंही तुमच्या पद्धतीने मार्ग काढा, मी बसाल तुमच्यासाठी चहा वगैरे घेऊन येते. तेव्हा आता सुप्रिया चहा करायला निघणार. तोच आकाश म्हणतो की नम्रताला येण्यासाठी किती वेळ असेल, काही आयडिया वगैरे. त्यानंतर आता सुप्रिया म्हणते की शुभंकरच्या ऑफिसमध्ये आज ॲडसर काही शूट वगैरे आहे, त्यामुळे ते दोघे गेलेले आहेत. त्यावरती आकाश म्हणतो की काही हरकत नाही, मी इथेच थांबतो. कितीही उशीर झाला तरी सुद्धा काही हरकत नाही आणि तिच्याशी बोलणं खूप महत्वाचं आहे. आणि काकू तुम्हाला हे सर्व चालेल का. त्यावरती सुप्रिया म्हणते की आकाश अहो काय विचारतात, नक्कीच थांबू शकतात आणि तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. त्यानंतर मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी पूर्णपणे शॉपिंग करून गाडीजवळ येतात. तेव्हा ते एक म्हातारे काकू आहेत, तर ते मात्र झबल्यांची पाटी घेऊन येतात आणि म्हणतात की हे बघा मॅडम आणि सर किती छान झबले आहेत, घ्या ना प्लीज. सकाळपासून एकही झबला नाही विकला गेला. आणि अर्णवला म्हणते की हे बघ माझ्या नातवासाठी दप्तर घ्यायचं आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत रे. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी 2 मिनिट आणि मला सगळे काही झबले द्या, म्हणून तो सगळी झबल्यांची पाटी घेतो आणि त्या आजींना पैसे देतो. तेव्हा आता आजी म्हणते की देव तुझं भलं करो आणि 565 झालेले आहे, बाकीचे ठेव तुला. अर्णवने तिला बरेच पैसे दिलेले असतात. तर अर्णव म्हणतो की नको आजी राहून द्या तुम्हाला. आणि हे बघा तुम्ही म्हणालात ना तुमच्या नातवाकडे दप्तर नाही, त्यामुळे तुम्ही त्याला दप्तर घ्या. आजी म्हणते की सुखी राहा बाबा, आनंदाने संसार करा. तेव्हा आता ईश्वर
ईश्वरी अगदी पाहत असते. ईश्वरीला अर्णवचा खूप अभिमान वाटतो आणि ती आजी तेथून निघून जाते. तेव्हा आता ईश्वरी अर्णवला म्हणते की बघा ना, ह्या वयात सुद्धा आजींना काम करावं लागतं, वाईट वाटतं आणि बरं झालं तुम्ही हे सगळं काही घेतले. तेव्हा आता ईश्वरी सगळे बॅग वगैरे ठेवत असते तर अर्णव म्हणतो की मिस इंदोर, अगं माझे शूजच त्या दुकानामध्ये विसरलो. त्यावरती ईश्वरी म्हणते की जा लवकरात लवकर घेऊन या आणि अर्णव तिच्याकडे गाडीची चावी देतो आणि तू आतमध्ये बस असे म्हणून तो आपले शूज आणायला जातो. त्याच वेळेस आता ईश्वरी अगदी गाडीजवळ उभी असतानाच मात्र आता जे साधूभाऊ आहे तर ते तिथून जात असतात आणि त्याच साधूभाऊमध्ये आता मात्र तिला रमाकांत राजशिर्के पुन्हा दिसतात. ती पाहतच असते. रमाकांत तेथून जात असतात. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ईश्वरी मात्र आपल्या हातामध्ये बॅग वगैरे आहे तर त्या घेऊन मात्र रमाकांत राजशिर्के यांचा पाठलाग करत येत असते आणि ती अगदी दूर जात असते त्यांच्या मागेच. तेव्हा आता अर्णव गाडीजवळ येतो आणि ईश्वरीला शोधत असतो म्हणून तो मिस इंदोर म्हणून आवाज देत राहतो. त्यानंतर आता इकडे आजी ही वल्लरीला म्हणते की हे बघ वल्लरी, सुप्रियाला मात्र आमंत्रणाचा फोन तूच केला पाहिजे. तर वल्लरी लगेच आता रागाने फोन आता सुप्रियाला लावते आणि म्हणते की हे बघा, आकाशची आई वल्लरी बोलते आणि आता सुप्रियाला मात्र हा आवाज ओळखीचा वाटतो. त्यानंतर आता इकडे ईश्वरी मात्र आता बाबांना शोधत असते की काही झालं तरी बाबांना सापडायलाच हवे, त्यांना शोधायलाच हवं. आणि तेवढ्यात अर्णव तिच्याजवळ येतो. अर्णव विचारतो की मिस इंदोर, तू इथे काय करतेस? मी तर तुला गाडीमध्ये बसण्यासाठी सांगितले होते आणि तू इकडे कशाला आलीस? त्यावरती आता ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.